श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 आणि त्याचा मराठीत अर्थ. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिले वरवरची भक्ती दाखवणाऱ्या लोकांकडे स्वामी कधीच जात नाहीत. आता आपण पाहूया 6व्या अध्यायातील स्वामींच्या लीला. श्री स्वामी चरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती. प्रथम श्री गणेशाला वंदन. कवी म्हणतात, एखाद्या शिष्याचा हात धरून जसे त्याचे गुरु अक्षरे लिहायला शिकवतात, त्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थांनी माझ्याकडून वदवले, म्हणजेच लिहून घेतले आहे. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे. मागच्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले सोळप्पा स्वामींना विनंती करतात, स्वामी माझ्यावर कृपा करा आणि माझ्याबरोबर बडोद्याला चला. पण समर्थ त्यांना हसून म्हणतात, मल्हाररावांच्या मनात आमच्याविषयी भक्तीच नाही, मग आम्ही कशाला येऊ. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. स्वामी म्हणतात, मल्हाररावाच्या मनात आमच्याविषयी भक्तीच नाही, त्यामुळे त्याच्या नगरात आम्ही जाणे चुकीचे आहे. अक्कलकोटमध्येच आम्हाला राहायला आवडते. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. हा पण तात्यांचा प्रयत्न उपयोगी नाही पडला. आता मात्र तात्यांना चिंता वाटू लागली. आपण ज्या कामासाठी आलो आहोत ते कामच आपलं होईना असे त्यांना वाटू लागले. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. पण तात्यांनी विचार केला, एखादा यत्न करून बघूयात. असा विचार करून तात्यांनी त्यासाठी अनुष्ठानाला सुरुवात केली. पण तात्यांच्या मनात भक्तीच नव्हती, त्यामुळे त्यांनी किती जरी साधना केल्या तरी त्याचा स्वामींवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्या कोणत्याच प्रयत्नाने स्वामी प्रसन्न झाले नाहीत. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता तात्यांनी गुरुचरित्राचे पारायणाला सुरुवात केली आणि गुरुचरित्राच्या पारायणासाठी त्यांनी ब्राह्मणांना बसवले. स्वामींची कृपा व्हावी म्हणून, पण त्यांच्या वाड्यात स्वामी कधीच गेले नाहीत. त्यामुळे तात्यांना काही सुचेनासे झाले. यावर काय उपाय करावा तेच तात्यांना सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. आता तात्यांना वाटू लागले, बडोद्याला जाऊन राजाला काय सांगायचे आणि तेथील लोकांना तोंड तरी कसे दाखवायचे. ऐशा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. तात्यासाहेबांनी विचार केला, एवढे सगळे प्रयत्न करून पण स्वामी प्रसन्न होईनात. आता युक्ती करून स्वामींना पळवून नेऊया. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळ आघडले, हाही उपाय खुंटला. असंच एके दिवशी योग्य वेळ बघून स्वामींना मेण्यात घालून तात्यासाहेब बडोद्याला घेऊन चालले. पण स्वामी अंतर्यामी होते. त्यांच्या हे लक्षात आले. स्वामी त्या क्षणी रस्त्याच्या मध्येच मेण्यातून खाली उतरले. आता हा पण तात्यांचा उपाय वाया गेला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. त्यानंतर मात्र स्वामी राजवाड्यात जाऊन राहिले, त्यामुळे तात्यांचे सगळेच उपाय वाया गेले. त्यामुळे तात्यांनी आता स्वामींच्या पुढे हात टेकले. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होयच. तात्यांचे सगळेच उपाय वाया गेल्यामुळे तात्या आपलं हे अपयश घेऊन बडोद्याला परतले. भक्ती नसेल तर समर्थ कृपा कधीच होत नाही.
भक्तीशिवाय इतर उपायांचा समर्थांकडे काहीच फायदा होत नाही. परी मल्हार रूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. परत मल्हारराव आता सर्वांना विचारतात, आता कोण जाणार स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तेव्हा तेथे मराठा उमराव होता. त्याचे नाव होते यशवंत. मल्हाररावाच्या या कामाची जबाबदारी घेण्यासाठी तो पुढे आला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. यशवंतराव आता अक्कलकोटमध्ये आला. स्वामींच्या भेटण्यासाठी येताना वस्त्रे अलंकार सोन्याच्या ताटामध्ये घेऊन येऊन त्याने स्वामींच्या पुढे ठेवली. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. यशवंतरावांनी आणलेल्या वस्तू बघून स्वामींना खूप राग आला. स्वामी यशवंतरावांकडे बघून म्हणाले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकाया चेचरनी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. समर्थ रागाने यशवंतरावाकडे बघतात आणि म्हणतात, अरे बेडी आणून ह्याच्या हातात घाला. समर्थांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून यशवंतराव खूप घाबरतात आणि लटलट कापू लागतात. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. थोड्याच दिवसात यशवंतरावांना बडोद्याला लगेच निघून यावे अशी आज्ञा आली. साहेबाला विषप्रयोग केला असा मल्हाररावांवर आळ आला होता आणि मल्हाररावांना या कामात यशवंतरावांनी मदत केली असा यशवंतरावांवर आरोप करून त्यांना गुन्हेगार ठरवले होते. यशवंतरावांच्या हातापायात बेड्या पडतात. तेव्हा सगळ्यांना स्वामी जे बोलले होते त्याची प्रचिती येते. स्वामींच्या अशा लीलांची सगळीकडे ख्याती पसरली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7वा अध्याय बघूया. असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.